वसमत तालुक्यातील हयातनगर येथील जो पंचशील ध्वज हटविण्यात आला त्याबद्दल हयातनगर येथील महिला मंडळी वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेत। त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि रिपाई आठवले पक्षाचे कामगार मराठवाडा अध्यक्ष कैलासजी निकाळजे काय म्हणालेत पाहूयात। आरपी आठवले पक्षाचा कामगार आघाडीचा मराठवाडा अध्यक्ष आहे। या ठिकाणी वसमत तालुक्यात हयातनगर या ठिकाणी आमच्या बौद्ध समाजाची आणि बौद्ध धर्माची सामाजिक अस्मिता असलेला पंचशील ध्वज हा गावातल्या जातीवादी गावगुंडामार्फत उखडण्यात आला। त्या उखडण्यासाठी आमच्या या बौद्ध बांधवांनी आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी संबंधित हट्टा पोलीस स्टेशनला याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी असलेले संग्राम जाधव हे पोलीस उपनिरीक्षक यांनी जाणून बुजून या आंबेडकरी समाजाला दुर्लक्ष केलं आणि पोलीसची खाक्याचा रुबाब दाखवून या लोकांना बाजूला भीतीचं वातावरण तयार करून गावगुंडाच्या JCBच्या आधारे तो तिथला पंचशील ध्वज हा उखडण्यात आलेला आहे। या लोकशाहीच्या काळामध्ये आंबेडकरी जनतेवर आज हा झालेला जाणून बुजून अन्याय आहे। या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन चळवळ ही कधी शांत बसणार नाही। म्हणून आंबेडकरी चळवळ व आरपी आठवले पक्षाकडून असे आवाहन करतो की ते काय त्यांचं नाव जाधव साहेब संग्राम जाधव यांची तिथून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावी। तसेच त्या गावगुंडावरला शोधून जातीवादी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर अट्रॉसिटी कायद्यावर त्यांना गुन्हे नोंदवावे। अन्यथा आम्ही तर आज निवेदन DYSP साहेब आणि IG साहेबांना निवेदन देत आहे की त्यांना गावगुंडांना अट्रॉसिटीचा गुन्हा व त्या संग्राम जाधव यांची तात्काळ बदली जर नाही केली तर 21 तारखेला हजारो भीमसैनिकांकडून तीव्र आंदोलन तयार करण्यात येईल आणि जर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटतील याची पूर्ण जबाबदारी शासनावर आणि या पोलीस अधिकाऱ्यावर राहील। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।